नमस्कार मित्रांनो, भगवान श्रीकृष्णांनी कलियुगातील या 5 गोष्टींची अगोदरच केली होती भविष्यवाणी आणि आता ती खरी ठरत आहे. जाणून घ्या. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. भगवान श्रीकृष्णांनी महाभारत काळातच कलियुगातील घटनांची भविष्यवाणी केली होती. महाभारत आणि गीतेत अनेकांनी हे अमृतसार वाचले असतील. त्यात ही 5 भाकिताच खरी होताना दिसत असल्याचा दावा करण्यात येतो. भगवान श्रीकृष्णाने महाभारत काळातच कलियुगातील काही भविष्यवाण्या केल्या होत्या. महाभारत आणि गीतासारमध्ये या घटनांचे वर्णन आपल्याला पाहायला मिळते. महाभारत काळात पांडव हे सर्व काही हरले होते. त्यानंतर त्यांनी जंगलाचा अर्थात वनवासाचा मार्ग पत्करला होता. त्यावेळी पांडवातील सर्वात ज्येष्ठ युधिष्ठिराने भगवान श्रीकृष्णांना विचारले की, हे नारायणा, सध्या तर द्वापार युग सुरू आहे, यानंतर कलियुग येईल, तेव्हा कलियुगामध्ये नेमक्या काय घटना घडतील बरं? भगवान श्रीकृष्णांनी पांडवांना कलियुगात घडणाऱ्या काही गोष्टींची माहिती दिली. ती याप्रमाणे. कलियुगामधील शोषण वाढेल. युधिष्ठिराने जंगलामध्ये 2 सोंडाईचा हत्ती पाहिला. त्याची माहिती श्रीकृष्णांनी त्याला याप्रमाणे माहिती दिली. त्यावेळी कलियुगात अशाच लोकांचा बोलबाला असेल, जे लोक तोंडी असतील. ते लोकांचे दोन्हीकडून शोषण करतील, असे श्रीकृष्णांनी सांगितले. सध्याची स्थिती यापेक्षा काही वेगळी आहे का? कलियुगात राक्षसी वागणूक वाढेल. अर्जुनाने जंगलात एक पक्षी पाहिला. त्याच्या पंखांवर वेदाच्या ऋचा लिहिलेल्या होत्या, पण तो मेलेल्या जनावरांचे मांस खात होता. कलियुगातील लोक स्वतःला ज्ञानी असल्याचा डंका पिटवतील, पण त्यांची वागणूक राक्षसी असेल आणि ढोंगी लोकांचा डंका असेल. या काळामध्ये मुलांचा विकास खुंटेल. कलियुगात आई वडील मुलांच्या इच्छेसाठी मरतील. अति लाडाने मुले वाया जातील. दुसऱ्याचा मुलगा साधू झाला तर आया त्याच्या पाया पडतील, पण स्वतःच्या मुलाने संन्यास घेण्याचा निर्णय केला तर माता ओक्साबोक्शी रडतील. भुकेलेला कोणीही मदत करणार नाही. कलियुगात एकमेकांना सहकार्य करण्याची प्रवृत्ती हळूहळू क्षीण होत जाईल. जर कोणाची उपासमार होत असेल तरी इतर लोक त्याला कधी मदत करणार नाहीत. श्रीमंत लोक वारेमाप संपत्ती उधळतील. आपले शौक पूर्ण करण्यासाठी पाण्यासारखा पैसा खर्च करतील, पण ते गरिबांची चुकूनही मदत करणार नाहीत. नामजपाचा परिणाम असा दिसून येईल. कलियुगात कितीही संपत्ती, सौंदर्य, दौलत, प्रसिद्धी मिळाली आणि व्यक्ती शिखरावर जरी पोहोचली तरी त्याचे मन भरणार नाही. त्याची अभिलाषा, आमिष, लालसा कधीच कमी होणार नाही. तो आपापलेला राहील. असा माणूस देवाचं नामजप केल्याने पतनापासून थांबेल. तेव्हा आजच्या या कलियुगामध्ये, या घोर कलियुगामध्ये सर्वांनी नामस्मरण केले पाहिजे. आपल्याला यथाशक्ती जमेल असे नामस्मरण करावे. धन्यवाद.